मला अजून एक मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या विषयी एक विचारायचं आहे की काही लोकांचा सुरुवातीला नंबर वाढत असतो. जसं 40शी उलटल्यानंतर काही लोकांचा नंबर खूप फास्ट वाढायला लागतो किंवा त्यांना जवळचा नंबर पण वाढायला लागतो. तर अशा वेळी काहींची एक गरज असते की मला चष्मा आता नाही वापरायचा किंवा मी आत्तापर्यंत कधी वापरला नाही आणि आता मला चष्मा नको आहे. तर अशावेळी कारण हा एज काय असतं 45-50 वाढलेलं असतं. अशावेळी आपण लेझर जर केलं म्हणजे नंबर घालवायचं लेझर तर बऱ्याचदा काय होतं की पुन्हा नंतर मोतीबिंदू होतो, नंबर चेंज व्हायला लागतो. तर अशावेळी आपण एक प्रिलेक्स म्हणून एक प्रोसिजर सजेस्ट करतो. प्रेस्बायोपिक लेन्स एक्सचेंज म्हणतात त्याला, की आधीची लेन्स बदलून आपण जसं मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो तशी दुसरी लेन्स घालावी. तर हे ह्याचा एक्झॅक्ट म्हणजे काय प्रोसिजर आहे की कुणालाही इफेक्टिव्ह आहे, कुणी हे करून घेऊ शकतो? या ऑपरेशनला कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नाही आहे. ज्याप्रमाणे मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी कुठलंही रेस्ट्रिक्शन नाही, तसंच प्रिलेक्ससाठी पण कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नाही आहे. ज्याला कोणाला चष्मा वापरायची इच्छा नाही आहे किंवा चष्म्यावरचं डिपेंडन्स कमी करायचं असेल त्या लोकांसाठी आपण प्रिलेक्स किंवा प्रेस्बायोपिक लेन्स एक्सचेंज आपण करू शकतो. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये मोतीबिंदू ॲज सच डेव्हलप नाही झालेला, पण आपण लेन्स बदलून आपण ट्रायफोकल किंवा इड ऑफ लेन्स बसवतो. माझ्या आईचं पण मी ऑलमोस्ट आता 7-8 वर्ष झाली तिचं केलं, कारण तिला ऑलमोस्ट +4 +5 नंबर होता आणि तो वाढत होता. तर त्यावेळी आम्ही ठरवलं की नंबरही खूप वाढतो आहे आणि नंबर वाढल्यावर काय होतं त्याच्यावर डिपेंडन्स वाढत जातो, कारण विदाऊट चष्मा काहीच दिसत नाही आपल्याला. आणि आता 8 वर्ष झाली, शी इज व्हेरी हॅपी, कारण तिला आम्ही ट्रायफोकल लेन्स वापरले तर लांबचं जवळचं सगळं दिसतं तिला विदाऊट स्पेक्स.